महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय ते आदरणीय गडकरी साहेब, असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय काळे साहेब, विशेष उपस्थित असलेले सज्जनजी, प्रभाकरनजी, माझे मंत्रिमंडळातील सर्वच ज्येष्ठ सहकारी, विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम हा फक्त विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। या कार्यक्रमामध्ये मी राजकारण आणणार नाही, परंतु हा कार्यक्रम का महत्त्वाचा आहे तर कायमस्वरूपी एक शंका व्यक्त केली जाते की दावोसमध्ये झालेल्या मागच्या एमओयूचं काय झालं आणि पुढच्या एमओयूचं काय होणार आहे। मला असं वाटतं की मागच्या एमओयूचं काय झालं हे प्रभाकरन साहेबांनी सांगितलेलं आहे आणि पुढच्या एमओयूचं काय होणार आहे हे सज्जनजी तुम्ही सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे जे आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 15,70,000 कोटीचे एमओयू केलेले आहेत हे शाश्वत आहेत आणि भविष्यामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे आणि 15 लाख बेरोजगार मुलामुलींना रोजगार देणारं हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा विदर्भामध्ये होतोय, त्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी या ठिकाणी केला की त्यांनी हा कार्यक्रम सुरू करत असताना खासदार औद्योगिक महोत्सव म्हणून सुरू केला आणि मग विदर्भातल्या सगळ्या खासदारांनी आमदारांनी सांगितलं की गडकरी साहेब तुम्ही आमचे देखील आहात म्हणून हा विदर्भासाठी सुरू करा। गडकरी साहेब मुख्यमंत्री महोदय तुम्ही आमचे देखील आहात म्हणून हा कोकणासाठी देखील सुरू करा। आणि मला तर असं वाटतं की हा पॅटर्न प्रत्येक रिजन वाईज जर आपण सुरू केला, मग त्याच्यामध्ये खानदेश असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, या सगळ्या भागामध्ये गडकरी साहेब तुमच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा जर उपक्रम सुरू झाला तर सज्जनजी आपण कोकणामध्ये पूर्वीपासूनच आहात, पण आहात त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता, अनेक चांगले उद्योजक त्या ठिकाणी येऊ शकतात। मराठवाड्यामध्ये तर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एका कॅम्पसमध्ये ऑरिक सिटीमध्ये 50,000 कोटीची आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय, गुंतवणूक करतोय, त्याच्यामध्ये देखील सज्जन जिंदाल ईव्हीचा कारखाना त्या ठिकाणी टाकतायत। आणि म्हणून मला सगळ्या उद्योजकांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आपण प्रकल्प टाकत असताना विदर्भ म्हणजे महाराष्ट्र हा निवडलात आणि महाराष्ट्र हा देशातला एक नंबरचा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी उद्योगाला सरकार पाठीशी घालतं, हे देखील तुम्ही देशाला आणि जगाला दावोसच्या एमओयूमधनं दाखवून दिलेलं आहे। मला आठवतं की मी 2009 आणि 2010 सालामध्ये पूर्वी ज्या पक्षामध्ये काम करायचो त्या युथ विंगचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि मी ज्यावेळी पहिल्यांदा 2010ला गडचिरोलीच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा मला असं वाटतं की या राज्याचे त्यावेळी गृहमंत्री आर पाटील साहेब होते आणि त्यांना जेव्हा माझा दौरा कळला त्यावेळी त्यांनी एक पोलिसांची पुढे गाडी आणि एक मागे गाडी मंत्री नसताना मला दिलेली होती आणि म्हणून मला असं वाटायचं की मी मंत्री नसताना मंत्री असल्यासाठी सारखं जर वागायचं असेल तर गडचिरोलीच्याच दौऱ्याला गेलं पाहिजे। आणि म्हणून मी त्या 2 वर्षामध्ये 5 ते 6 वेळा गडचिरोलीच्या दौऱ्याला गेलो। पोलिसांचा ताफा हा भाग बाजूला ठेवा, पण देवेंद्रजी तुम्हाला आणि माझी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की सुरजागडापासून प्रभाकरन साहेबांपर्यंत ज्या पद्धतीनं गडचिरोलीमध्ये औद्योगिक क्रांती होते, मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वी मी याच नागपूरमध्ये येऊन राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी सांगितलं होतं की गडचिरोलीची ओळख नक्षलवादी जिल्हा म्हणून जी करून दिली जाते, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये उद्योग नगरी हा गडचिरोली जिल्हा आहे अशा पद्धतीची ओळख करून दिली जाईल आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही 50 ते 60% यशस्वी झालेलो आहोत। आणि म्हणून सगळ्या उद्योजकांना देखील उद्योगमंत्री या नात्यानं मी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शब्द देतो की कुठच्याही प्रकारचा त्रास आमच्या विभागामध्ये तुम्हाला होणार नाही, अधिकाऱ्यांकडनं होणार नाही, अगदी आरोग्य स्तरावर होणार नाही, ही देखील हमी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो। आणि याचं उदाहरण प्रभाकरन साहेबांना चांगलं माहिती आहे। देवेंद्रजींनी असंच मला 1 वर्षापूर्वी फोन केला होता आणि गडचिरोलीच्या त्यांच्या जागेबाबत काही शंका प्रभाकरन साहेबांच्या मनामध्ये आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या। देवेंद्रजी त्यावेळी देखील तुमच्या नेतृत्वाखाली त्यांना 1 तासामध्ये आपण कम्फर्ट लेटर 1000 एकर जागेचं दिलेलं होतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं उद्योजकांना सहकार्य करणारं, उद्योजकांना चांगल्या ठिकाणी पाठीशी घालणारं आणि उद्योजकांच्या मागे फार मोठी ताकद उभं करणारं आपलं महायुतीचं सरकार आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा
विदर्भात आलेल्या सगळ्याच उद्योजकांना मनापासून धन्यवाद देतो। आणि सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयजी मी आपल्याकडे मागणी केलेली आहे, गडकरी साहेबांकडे मागणी केलेली आहे की विदर्भातला 15,70,000 कोटीमधला आकडा मी सांगत नाही, विदर्भामध्ये त्याचे किती पैसे आले, मराठवाड्यामध्ये किती आले, कोकणामध्ये आले, परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली औद्योगिक समतोल राखण्याचं काम देखील महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं। आणि म्हणून माझ्या मतदारसंघाचं मी उदाहरण देतो, माझ्या जिल्ह्याचं मी उदाहरण देतो की ज्या ठिकाणी प्रकल्प आल्यानंतर फक्त संघर्ष समिती काढली जायची, देवेंद्रजी तुमच्या नेतृत्वाखाली फक्त माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30,000 कोटीची गुंतवणूक या डावसच्या MOU मधनं आली। याचा अर्थ विदर्भामध्ये जशी औद्योगिक क्रांती होते तशीच आमच्या कोकणामध्ये औद्योगिक क्रांती होते। पण ही क्रांती अजून पुढे न्यायची असेल तर ॲडव्हान्टेज कोकण देखील होणं गरजेचं आहे आणि ते आपण आपल्या पुढाकारानं करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्या उद्योजकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण फार मोठी गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये करताय, तुम्हाला तेवढंच सुरक्षित ठेवून सरकार तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो। आम्हाला बोलून आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।